पावसाळ्याची दुसरी भाजी आहे ती म्हणजे शेवगा. सगळ्यांच्या ओळखीची आहे. शेवगा हा पावसाळ्यात जर तुम्ही घेतला तर तुम्हाला ज्या लोकांना पाऊस सुरू झाला किंवा थोडं जरी ढगाळ वातावरण आलं किंवा थोडं थंड वातावरण सुरू झालं पाऊस पडल्यानंतर, तर जॉईंट पेन व्हायला लागतात, म्हणजे संधिवाताचे हे जे काही रुग्ण असतात त्यांना शेवग्याच्या ज्या शेंगा असतात त्याचं सूप किंवा शेवग्याच्या शेंगाचा पराठा किंवा उकडून नुसते जरी त्याचं पाणी पिलं आणि त्या शेंगा खाल्ल्या तर अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे आता भोपळ्यानंतर शेवगा हा पावसाळ्यात सगळ्यांनी जर घेतला तर इम्युनिटी तर सुधारेलच, पण ज्या लोकांना बॉडी पेन होतं, थकवा येतो आणि कंटिन्युअसली वाताचा त्रास होतो, त्यांनी शेवगा हा रोज तुमच्या नाश्त्यामध्ये घेतला पाहिजे. म्हणजे तुम्ही नाश्ता करत असताना शेवग्याच्या शेंगा जर उकडून खाल्ल्या किंवा त्याचं पाणी घेतलं, त्याचं सूप घेतलं तर अतिशय उपयोगी. किंवा रात्रीच्या जेवणाच्या आधी जर शेवग्याच्या शेंगाचं सूप तुम्ही घेतलं तर खूप छान फायदे होतील तुम्हाला.